तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या खैरखेड येथील शेतकऱ्याच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून शेतातील मका व गहू पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे नुकसानग्रस्त शेतकरी विठ्ठल देवराव खंडेराव यांनी वीज वितरणच्या या गलथान कारभाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। सदर शेतकऱ्याने आपल्या शेतात 1.5 एकर गहू 2.5 एकर मका पेरला होता। गव्हामध्ये विद्युत वाहिनीचे स्पार्किंग झाल्यामुळे ठिणगी खाली पडली व क्षणाचाही विलंब न करता आगीने रौद्ररूप धारण केलं। सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी शेताकडे आग विझवण्यासाठी धाव घेतली, परंतु शेतात पोहोचण्याआधीच 100% गहू जळून खाक झाला होता। नुकसानग्रस्त शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीकडे बऱ्याचदा शेतातील विद्युत तार दुरुस्त करण्याची मागणी केली होती, परंतु वीज वितरणच्या ढिसाळ नियोजनशून्य व गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत। त्यामुळे वीज वितरण कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रभाकर बोरकर, अकोट तालुका प्रतिनिधी। शेतकरी विठ्ठल देवराव खंडेराव माझ्या शेतात इलेक्ट्रिक बोर्डाच्या हलगर्जीपणामुळे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली व माझा 100-150 पोते मक्का जळाला व 30 पोते गहू जळाले। तरी माझं नुकसान झालं व माझ्या मुलीचे लग्न 28 फेब्रुवारीला आहे, 28 एप्रिलला आहे। तरी मी शासनाला तात्काळ मदतीची हाक देतो व शासनाने तात्काळ माझी मदत करावी, न केल्यास मी आत्मदहनाचा इशारा शासनाला देत आहे। तालुका खैरखेड येथील रहिवासी धीरज विठ्ठल खंडेराव। माझ्या शेतात 2.5 एकर मका, 1.5 एकर गहू, अंदाजे एकूण 2.5 ते 3 लाखाचे नुकसान झालेले आहे। चरोड येथील MSCB बोर्डाच्या भोंगळ कारभारामुळे आग लागल्यामुळे नुकसान झाले आहे। तरी याचा लवकरात लवकर परतावा नाही मिळाला तर MSCBमध्ये सर्व परिवारासहित आत्मदहनाचा प्रयत्न करू। दादा, तुमचं नुकसान किती झालं? 2.5 ते 3 लाखापर्यंत। गहू आणि मका किती होता? मका 100 पोते, गहू 30 पोते। खेरखेड गावाचा रहिवासी। काल इथं आग लागली होती या इलेक्ट्रिक बोर्डाच्या भंगाळ कारभारामुळे। काल इथं चिंक्या पडल्या, पार्किंग होऊन अतिपूर गहू जळला। हा इकडला सर्व गहू आहे, हा मका आहे। 2 एकर समजा 2-2.5 एकर मक्का जळला, 1-1.5 एकर समजा गहू जळला। पुरा गहू जळला तर हे मक्याचे कणसपा कसे कावेशार झाले। तर या इलेक्ट्रिक भोंगळ कारभारामुळे आज आम्हाला कर्जबाजारी झाल्याची परिस्थिती आली आमच्यावर, की यांचे दुष्परिणाम असून सुद्धा वक्तार पण लाईन पण दिली नव्हती। फोन वगैरे लावून सुद्धा चालू होती लाईन, पण आम्ही स्प्रिंकल सर्व लावले, पाईपलाईन झाली तर सर्व अर्धा जास्त मक्का जळला पण होता। सर्व गहू तर पुराच जळलेला होता पहिलेच, पण इकून पाईप वगैरे टाकूनही समजा सुद्धा मेळणी याला सुद्धा मंदात लाईन पण गेली, डीपीवर फॉल्ट पण झाला, तर त्याच्यामुळे सर्व मक्का हा जळून गेला।